शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात आलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेला लक्ष करून डीव्हीआर चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या अखेर पंचवटी पोलिसांनी आवळल्या आहेत. अत्यंत शितपीने सीसीटीव्हीच्या डीव्हीआर चोरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा आरोपींना अटक करत पोलिसांनी तब्बल 19 डीव्हीआर, गुन्ह्यात वापरलेली बगमॅन मोपेड आणि एकूण 6,35,000चे मुद्देमाल जप्त केला आहे. दिनांक 15 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एकदंत हाईट्स, प्रोफेसर कॉलनी, हनुमानवाडी येथील सोसायटीमधून सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरीला गेला होता. या घटनेनंतर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने तपासी चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळ परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. हनुमानवाडी ते चोपडा लॉन्स रोडवरील कोशिरेमळे परिसरातून संशयितांना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे समीर अय्यूब शाह, वय वर्ष 25 आणि असीम नूर खान, वय वर्ष 23, दोघेही राहणार महबूब नगर, वडाळा गाव, गांधीनगर, नाशिक अशी आहेत. सखोल चौकशीत आरोपींनी केवळ सदर गुन्ह्याचीच नव्हे तर पंचवटी पोलीस ठाण्यातील 334/2026 मधील चोरीची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली MH15 KL 9882 क्रमांकाची बगमॅन मोपेड, चोरीस गेलेला डीव्हीआर आणि आणखी 18 चोरीचे डीव्हीआर असे एकूण 19 डीव्हीआर जप्त केले. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात एक विजन, CP+ आणि दहुआ या नामांकित कंपन्यांचे विविध मॉडेलचे डीव्हीआर आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत 2,20,000 रुपये तर जप्त दुचाकीची 1,15,000 रुपये असून एकूण 6,35,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सीसीटीव्ही यंत्रणा ही नागरिकांच्या सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाते. अशा यंत्रणेचे डीव्हीआर चोरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना जेरबंद करण्यात पंचवटी पोलिसांना यश आले असून या कारवाईमुळे शहरातील अशा प्रकारच्या गुन्हेगारींमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ही उल्लेखनीय कामगिरी पंचवटी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट आणि त्यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून अवघ्या काही दिवसात आरोपीपर्यंत पोहोचत मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार संतोष पवार करीत आहे. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आडाव, पंचवटी. लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजेच लोकशास्त्र न्यूज.